एक प्रश्न एक गुण. एका शहराची लोकसंख्या 50,000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल? बघा मित्रांनो, 50,000 लोकसंख्यानं 20% घट होत आहे, ठीक आहे, कमी होत आहे. आणि 2 वर्षानंतरची विचारली. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? हे जे 50,000 आहे दिलेलं, ते जसेच्या तसे लिहायचे, ठीक आहे. 50,000 चे काय करायचे? 20% घट झाली तर उरली किती? घट झालेलं सोडून द्या, उरलेली पाहिजे ना. तर शहराची लोकसंख्या काय असेल? तर उरलेली लोकसंख्या किती आहे? 100% एकूण होते. 20% गेले म्हणजेच काय झाले? 50,000 चे काय झाले? 80% काढावं लागेल. हे झाले 1 वर्षानंतर. पण आपल्याला असे किती वर्षानंतर काढायचे? 2 वर्ष. मग हे जे भेटलेलं आहे ना मित्रांनो, हे उत्तर काढायचे आधी याचे अजून काय काढायचे? 80%. समजलं का? हे झाले आता 100%. 2 वर्षानंतर विचारलं ना, तर हे झाले 100%. तर याचे अजून किती काढायचे? 80%. कारण की परत 20%ची घट झाली. समजलं का? तर याचे 80% आणि याचे अजून 80%. फक्त आता याचं कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. चेचा अर्थ झाला गुणाकार, ठीक आहे. इथे आहे 1/100. इथे चेचा अर्थ आहे गुणाकार. इथे आले 1/100. बस. आता काय होतो? 1 2 3 4 शून्य कट झाले. 1 2 3 4 शून्य कट झाले. उरलं काय मित्रांनो? 5 गुणेला 80 गुणेला 80. ठीक आहे. हे 2 शून्य शेवटी देऊन टाका. 1 2 8 8 जा 64. 64 गुणेला 5 64 गुणेला 5. 5 चोक 20 चे शून्य, हातच्याले 2. 5 6 जा 30. 30 आणि 32 320. 320 आणि 2 शून्य जरा तशी. काय आलं मित्रांनो आपलं? युनिट 10 100 1000 10,000 32,000 उरणार आहे मित्रांनो. तर ऑप्शन काय येणार? ऑप्शन ए. समजलं का? हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे? 20% घट झाली म्हणून उरली किती? 80%. परत 20% घट झाली म्हणून उरली किती? 80%. तर 2 वेळा 80% 80% येणार.